नमस्कार. आज आपण रानभाजी बनवणार आहोत. ही रानभाजी बघा वातावरती अतिशय गुणकारी अशी आहे. तर ही आहे टाकळा किंवा तरोटा भाजी. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आता इथे आम्ही शेतामध्ये येऊन ही शेताच्या बांधावरती निघलेली भाजी तोडत आहोत आणि हीच तोडून आपण घरी जाऊन छान याची भाजी बनवणार आहोत. तर बघा अशी छान कोवळी भाजी घ्यायची आहे आणि ती आता निवडून घ्यायची. तर याचे फक्त पानं घ्यायचे, कारण याचे देठं थोडे असे जाडसर असतात, ते लवकर शिजत नाहीत. त्यामुळे शक्यतोवर देठं नका घेऊ, फक्त पानं घ्यायचे आहेत आणि ते अशा पद्धतीने तोडून घ्यायचे. जसे शेवग्याचे पानं असतात बघा शेवग्याच्या झाडाला, तसेच ह्याचे पानं दिसतात आणि त्याची भाजी खायलासुद्धा छान लागते. तर ही निवडलेली भाजी आपण 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पाण्यामध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये ही शिजायला टाकायची. ही भाजी शिजायला ना थोडा वेळ जास्त लागतो, म्हणून ही उकडून घ्यायची आहे भाजी आधी, नंतर फोडणी द्यायची असते. यामुळे याचा थोडासा जो वास येतो या भाजीला तो निघून जातो आणि भाजी लवकर तयार होते खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने ही 2-3 मिनटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊ. फार तेल लागत नाही या भाजीला. आता तेल गरम झालं की यात आपण कांदा, हिरवी मिरची टाकणार आहोत. इथे 2-3 हिरव्या मिरच्या मी असे बारीक तुकडे करून घेतले आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा कट करून घ्यायचा. तो छान या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकायची आणि ती सुद्धा यात मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ फोडणीमध्ये टाका, म्हणजे या भाजीला छान असं लागलं जातं. ते वरून जर टाकलं ना तर कधी कधी थोडंसं कमी जास्त मीठ होऊ शकतं, म्हणजे काही भाजीला लागतं आणि काही घासांमध्ये असं मीठ लागल्यासारखं नाही वाटत. त्यामुळे मीठ फोडणीमध्येच टाका. आता ही तरोट्याची भाजी आपण शिजवलेली ती छान त्याच्यातलं पाणी पिळून घेऊन ही या फोडणीमध्ये टाकायची. चांगलं मिक्स करून झाकण ठेवून एक 2-3 मिनटं वाफ द्यायची आहे. तर मस्त अशी ही भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. भाकरी किंवा चपातीबरोबर अप्रतिम लागते. नक्की तुम्हाला जर मिळाली तर करून बघा. ही भाजी कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि झटपट रेसिपीसह. तर अतिशय पौष्टिक अशी ही भाजी तयार झाली आहे.